हॅलो फ्रेंड्स, आज आपण स्टॉक मार्केट मधून करोडपती कसं होता येईल याची गुरुकिल्ली काय आहे ते जाणून घेऊ। ही गुरुकिल्ली म्हणजे एक चेकलिस्ट आहे। हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला करोडपती होण्याचा मंत्र नक्कीच कळेल आणि तुम्ही जर हा सल्ला ऐकला तर माझी खात्री आहे की तुम्ही करोडपती नक्कीच बनाल। या चेकलिस्ट कडे वळण्याआधी आपण 3 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया आणि ते प्रश्न म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये पैसे किती गुंतवावेत, कुठे गुंतवावेत आणि पैसे किती वर्षासाठी गुंतवावेत। स्टॉक मार्केटमध्ये किती पैसे गुंतवावेत हे प्रत्येकाच्या रिस्क प्रोफाइल प्रमाणे ठरते। ढोबळमानाने दर महिन्याला गुंतवणुकीसाठी जी रक्कम तुमच्याकडे शिल्लक राहते त्या रकमेच्या जास्तीत जास्त 80% आणि कमीत कमी 50% रक्कम स्टॉक मार्केटमध्ये गुंतवावी। याचाच अर्थ हा की तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी 50,000 रुपये दर महिन्याला असतील तर तुम्ही जास्तीत जास्त त्यामधून 40,000 रुपये आणि कमीत कमी 25,000 रुपये स्टॉक मार्केटमध्ये गुंतवले पाहिजेत। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये 100% रक्कम कधीच गुंतवू नका। स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे 3 प्रकार आहेत। नंबर 1 म्हणजे ट्रेडिंग करणे, नंबर 2 म्हणजे स्टॉक मध्ये किंवा शेअर मध्ये गुंतवणे आणि नंबर 3 म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे। जर या 3 प्रकारांना रिस्कच्या नुसार आपण क्लासिफाय केलं तर इंट्राडे ट्रेडिंग, फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग मध्ये सगळ्यात जास्त रिस्क आहे। त्यानंतर शेअर खरेदी करण्यात रिस्क आहे आणि सर्वात कमी रिस्क ही म्युच्युअल फंड मध्ये आहे। आणि जर आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन द्वारे म्हणजेच दर महिन्याला गुंतवणूक करत गेलो तर म्युच्युअल फंडातील रिस्क ही बरीच कमी होऊ शकते। म्हणूनच मी असा सल्ला देईल की रिटेल इन्व्हेस्टर्सनी म्युच्युअल फंडामध्ये SIP द्वारे गुंतवणूक केली तर त्यांची रिस्क खूपच कमी होईल आणि करोडपती बनण्याची शक्यता वाढेल। म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही लॉंग टर्म साठीच करावी, म्हणजे कमीत कमी 5 वर्षे। याचाच अर्थ हा की म्युच्युअल फंडात तितकेच पैसे गुंतवावे जे तुम्हाला 5 वर्षासाठी लागणार नाहीत। जितके जास्त वर्षे पैसे गुंतवाल तितकीच जास्त संपत्ती निर्माण होईल। तुम्ही किती पैसे गुंतवता यापेक्षा हे महत्त्वाचं आहे की तुम्ही किती वर्षे पैसे गुंतवता। गुंतवणूक कुठे करावी हे महत्त्वाचं आहेच, पण त्यापेक्षाही गुंतवणूक करताना तुम्ही जे निर्णय घेता ते अतिशय महत्त्वाचे ठरतात। गुंतवणूक करताना तुमची वागणूक कशी असते हे महत्त्वाचं आहे। यालाच आपण बिहेवियरल फायनान्स असं म्हणतो। वॉरन बफे यांनी म्हणलंच आहे की द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी ऑफ एन इन्व्हेस्टर इज टेम्परामेंट अँड नॉट इंटेलेक्ट। म्हणजेच गुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्त्वाचा आणि मोठा गुण म्हणजे त्यांचा स्वभाव, त्यांची वागणूक, ना की त्यांची बुद्धी किंवा हुशारी। तुमची गुंतवणुकीतील वागणूक ही तुम्ही करोडपती बनू शकता की नाही हे ठरवते। याचाच अर्थ हा की तुम्ही गुंतवणूक करताना जर समंजसपणे वागला तर तुम्ही सहजच करोडपती बनू शकता। त्यामुळे ही चेकलिस्ट मी वागणुकीवर आधारित बनवलेली आहे। त्यात मी 10 मुद्दे मांडलेले आहेत। चला तर मग बघूयात ही चेकलिस्ट काय आहे ते। पहिला मुद्दा, सट्टेबाज बनू नका। क्रिप्टो, फ्युचर अँड ऑप्शन्स, इंट्राडे ट्रेडिंग यात पडू नका। नंबर 2, झटपट श्रीमंत होण्याचा मोह टाळा। हा मोह केला तर तुम्ही करोडपती कधीच होऊ शकणार नाही। नंबर 3, लवकरात लवकर गुंतवणूक करायला सुरुवात करा, म्हणजेच इव्हन पहिल्या पगारापासूनच गुंतवणूक करा। याने तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळेल आणि कमी SIP च्या रकमेत जास्त संपत्ती निर्माण होईल। गुंतवणुकीमध्ये शिस्त पाळा। एकदा सुरू केलेली SIP थांबवू नका किंवा तुमचे उद्दिष्ट साध्य झाल्याशिवाय रक्कम काढू नका। स्टॉक मार्केट इज ड्रिव्हन बाय ग्रीड अँड फिअर। मार्केट हे हाव आणि भीती या 2 वर्तणुकीवर अवलंबून असते। हाव आणि भीती यापासून दूर राहा। मार्केटमध्ये सतत चढ उतार होतच असतात। मार्केटच्या चढ उताराने घाबरून जाऊ नका। मार्केट कुठेही जाओ, SIP थांबवू नका। कधी कधी बाजारात घबराट निर्माण होते आणि बाजार गडगडतो, खाली पडतो। हीच बाजारात श्रीमंत व्हायची संधी आहे। ही संधी दवडू नका। ह्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या। जर जवळ पैसे असतील तर यावेळेस अजून जास्त पैसे इन्व्हेस्ट करा आणि यामुळे तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न लवकरच साकार होईल। अशा परिस्थितीसाठी जवळ काही पैसे शिल्लक ठेवा। यालाच आपण ड्राय पावडर असं म्हणतो। बाजार वरच्या पातळीवर असताना सगळीकडेच एक्साइटमेंटचे, युफोरियाचे वातावरण असते। अशा वेळी लमसम म्हणजे एकमुष्त गुंतवणूक कधीच करू नका। बाकीचे लोक गुंतवणूक करीत आहेत हे बघून गुंतवणूक करू नका। त्यालाच आपण हर्ड बिहेवियर असं म्हणतो। अशा वातावरणात सावध राहा।
गुंतवणुकीमध्ये संयम ठेवा. गुंतवणुकीला वाढण्यासाठी पुरेसा वेळ द्या. बाजारात जितकी जास्त वर्षे पैसे ठेवाल तितकी जास्त संपत्ती निर्माण होईल. यालाच कंपाऊंडिंग असं म्हणतात. आइन्स्टाईनने कंपाऊंडिंगला जगातील 8वे आश्चर्य म्हटलेले आहे. उगीच धरसोड प्रवृत्ती ठेवू नका. सुरू केलेली गुंतवणूक आपलं उद्दिष्ट साध्य होईपर्यंत बंद करू नका. चार्ली मंगर यांनी म्हटलंच आहे की द बिग मनी इज नॉट इन बाईंग अँड सेलिंग बट इन द वेटिंग. हे लक्षात ठेवा. ही चेकलिस्ट जर तुम्ही फॉलो केली तर तुम्ही करोडपती नक्कीच बनाल, यात मला मुळीच शंका नाही. आणि हो, जर कोणता म्युच्युअल फंड घ्यावा, म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ कसा बनवावा याबद्दल जर तुम्हाला काही सल्ला हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. यामुळे तुमचं करोडपती बनण्याचं स्वप्न लवकरच साकार होईल. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. नवीन माहितीसह पुन्हा लवकरच भेटू. आणि हो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा.